अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, मंत्री महोदय, रोजगार हमी योजना ही हमीचा अर्थ असा आहे, आज लोकांना काम नाही, गोरगरीब 150-200 रुपयाच्या मजुरीवर काम करू लागले आणि आपण त्यांना 6-6 महिने पैसे देत नाही, म्हणून मजूर लोक कामावर येत नाही। इतकं लज्जास्पद गोष्ट आपल्या राज्यामध्ये ह्या मजुरांच्या बाबतीमध्ये चालू आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्या रोजगार हमीच्या उपकरामध्ये 4 ते 5 हजार कोटी रुपये पडून आहेत। अध्यक्ष महोदय, जर केंद्र सरकार तोपर्यंत पैसा देत नाही तर आपण राज्य सरकारतर्फे ह्या गोरगरिबांचे पैसे द्या, नंतर रिम्बर्स करत बसा तुम्ही। हे सगळे पैसे जर दिले कुठेतरी त्यांना भाकर खायला भेटेल अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे अधिवेशन संपायच्या आत राज्यात जितक्या मजुरांचे पैसे कायदेशीररित्या शिल्लक आहे ते तुम्ही देणार की नाही देणार, नसल देत तर सांगून द्या की आम्ही आता ही राज्यामध्ये हमी योजनाचं आम्ही पैसे द्यायला हातभर आहोत, म्हणून पैसे आहेत आपल्या गोरगरिबांचे। माझी स्पेसिफिक विषय आहे की या अधिवेशन संपायच्या आत सगळ्या मजुरांचे पैसे राज्य सरकारने द्यावे, केंद्र सरकारकडनं नंतर वसूल करत बसावे, असं आपण करणार का? होय। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सगळ्यांना मजुरी देणार आणि जे आता आपण आमदार महोदय बोललात, सगळ्या कामगारांना थोडासा वेळ पाठीपुढे होतो, नाही होत अशातला भाग नाही आहे। 6 महिने नाही आहे, डिसेंबरच्या नंतर पासूनचे पैसे थोडे राहिलेले आहेत। बाबासाहेब बसा। महाराष्ट्र शासनाने पैसे दिलेले आहेत, केंद्राचे येत आहेत, ह्या आठवड्यामध्ये केंद्राचे पैसे येत आहेत आणि ते आम्ही सगळे तुम्हाला देऊ। ठीक आहे, चला। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय या ठिकाणी म्हणतात, झालं उत्तर झालं, बसा। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय या ठिकाणी म्हणतात की मजुरी थकल्याची बाब खरी नाही। मग नरेगा सॉफ्ट या सरकारी पोर्टलवर आजच्या घडीला पेंडिंग फंड ट्रान्सफर ऑर्डर्स ची रक्कम 0 आहे का? जर पोर्टलवर थकबाकी दिसत असेल तर सभागृहात खरे नाही असे उत्तर देऊन आपण सभागृहाची दिशाभूल तर करीत नाही आहोत ना अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, शहापूर ठाणे येथील घरकुल मजुरांचे 61 लाख रुपये थकीत नसल्याचा दावा शासन करत आहे। मग या मजुरांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे बँक स्टेटमेंट किंवा पेमेंट ऍडव्हान्स शासन या क्षणी सादर करू शकेल काय? अध्यक्ष महोदय, गडचिरोली, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यात मजुरांची उपस्थिती निम्म्याने घटलेली आहे असे आपले उत्तर आहे। मग गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत या वर्षीच्या जानेवारीत या 3 जिल्ह्यांमध्ये किती मस्टर रोल निघाले आणि प्रत्यक्षात किती पर्सेंटेज निर्माण झाले याची तुलनात्मक आकडेवारी शासन या ठिकाणी जाहीर करेल का? अध्यक्ष महोदय, जर मजूर घटलेले नाहीत तर मजुरांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी स्थानिक स्तरावर काय येत आहेत? स्थलांतर रोखण्यासाठी शासनाने गेल्या 6 महिन्यात नेमके काय विशेष प्रयत्न केले? परंतु या ठिकाणी उत्तर देताना मंत्री महोदय सांगतात की केंद्राकडे आम्ही याचा पाठपुरावा करू। जर मजुरी थकलेलीच नाही तर मग केंद्राकडे नेमका पाठपुरावा आपण कोणता करणार आहात, हा हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या वेळेला मजुरीचे पैसे आम्ही परत वाढवून दिलेले आहेत। जे 297 होते ते 312 रुपये केलेले आहेत की जेणेकरून मजूर इकडून तिकडे जाऊ नयेत, हे आम्ही काळजी घेतोय, दक्षता घेतोय। आणि केंद्राचे जसे जसे पैसे येतात तसे तसे आम्ही मजुरांना देत असतो, 1ही रुपया ठेवत नाही आहे। आणि उलट की ज्या वेळेला 13 कोटी लोकांची मागणी होते, आम्ही आता ती वाढत पुढे नेलेली आहे। याचं कारण की मजूर आमच्याकडे काम मागायला येत आहेत, आम्ही ती देतोय, त्याच्यामुळे कोणालाही मजुरीपासून वंचित ठेवलं जाणार नाही आहे आणि वेळेमध्ये त्यांचे पैसे दिले जातात।